आज शिवसेना आपली भूमिका बजावत आहे आणि तुम्ही या शिवसेनेचे आज महाराष्ट्राचे उपनेते आहेत, काय सांगाल त्या संदर्भात कशा पद्धतीने प्रचार करतात? आपल्याला माहिती आहे 2014ला आणि 2019ला युतीची भूमिका बजावलेली आहे. आता 2024ला सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि युतीचा धर्म 2024ला सुद्धा जे 2014 आणि 19ला जसं काम झालेलं आहे तसंच 24ला सुद्धा काम होईल आणि युतीचे उमेदवार म्हणून कपिल पाटील हे प्रचंड मताने निवडून येतील. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे का इथे सांगण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांचं काम देश हिताचं काम ही निवडणूक देशाची आहे, देशाच्या विकासासाठी आहे, देशाच्या अभिमानासाठी आहे, देशाच्या गौरवासाठी, देशाचं नाव लेखित केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि मग कोणासाठी मतदान करायचं तर हा देशवासियांच्या समोर एक आदर्श काम केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम जे आहे खूप प्रभावीपणे काम करत आहेत आणि खूप 24 तासात 18-20 तास काम करत आहेत. आणि जनतेमध्ये मिसळून जाणारा मी मुख्यमंत्री आहे याचं कुठेही स्वतःच्या डोक्यामध्ये किंवा स्वतःला वाटून न घेणारा मुख्यमंत्री. आणि म्हणून कालच त्यांनी भिवंडीमध्ये येऊन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून मला जे आहे ती जबाबदारी आपली जी आहे ती 19 आणि 14ला पार पाडलेलं आहे तशीच अपेक्षित जबाबदारी खासदारांची पण आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण माझ्याकडनं आहे. त्याच्यामुळं ते 20 तारखेपर्यंत नॉनस्टॉप महायुतीचा उमेदवार निवडून येईपर्यंत महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते 14 आणि 19ची जो काम आपण केलेलं आहे तसं करण्यासाठी सर्वांना आग्रह आणि विनंती केली.